नमस्कार. आजच्या लेखाचं नाव आहे अनमोल ठेवा. आपण ब्लॉग सुरू करावा की नाही याबद्दल खरे तर मी जरा साशंक होतो. अधूनमधून माझे काही लिखाण व्हायचे, पण ते सारे माझ्यापुरते, स्वांत सुखाय म्हणतात तसे. काही विषय मनात आले तर ते जसेच्या तसे त्या विषयाची नोंद करून ठेवणे या पद्धतीचे, तर काही थोडे सविस्तर लिहिले जायचे. पण ब्लॉग लिहायचा म्हटला तर आपल्याकडे आकर्षक वाचनीय शैली हवी, विषयाची मांडणी करण्याची हातोटी हवी, एक वा अनेक विषयांवर सखोल अभ्यास हवा, विचार हवा, नियमितता हवी. अशा किमान काही गोष्टी आवश्यक आहेत असे वाटत असल्यामुळे त्याचा कधी विचार केला नव्हता. पण तरी मग ब्लॉग कसा सुरू झाला? तर माझ्या पत्नीने स्वतःच पुढाकार घेऊन माझ्या शंकांकडे नेहमीसारखेच दुर्लक्ष करून प्रोफाईल बनवण्याचे काम आमची भाची वैभवी हिची मदत घेऊन परस्पर करूनही टाकले. मी जेव्हा आजूबाजूला माझ्याहून अधिक कर्तृत्ववान, अनुभवी, विचारी, अभ्यासू व्यक्ती बघतो, तेव्हा मला असे वाटते की माझे लिखाण हे किमान चांगल्या दर्जाचे वाटेल असे होईल का? यामुळे मी स्वतःहून यासाठी तयार नव्हतो. पण पत्नीचे म्हणणे असे होते की तुमच्याकडे जे विचार, विषय, अनुभव आहेत, लिहिण्याची कला आहे, ती इतरांच्या श्रेष्ठत्वाचा विचार न करता आपल्या पद्धतीने मांडायला हरकत ती काय असावी? तिच्या म्हणण्यावर मग मीही विचार करू लागलो. बघायला गेले तर माझ्या आयुष्यातही सुदैवाने अशा अनेक अविस्मरणीय आणि आगळ्यावेगळ्या घटना, प्रसंग, अनुभव, विचार, आठवणी आहेतच की. लहानपणी भावंडांबरोबर घालवलेले अनेक क्षण, अनेक आठवणी आजही मनात मंदशी झुळूक घेऊन येतात. आजोळी भरपूर मुलांबरोबर बरेच मैदानी व बैठे खेळ खेळायला मिळाले. अनेकविध पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेता आला. असे अनेक छंद जोपासता आले की जो ठेवा आजही मनाला आनंद देतो. काही मित्र असे मिळाले की जे माझ्या आयुष्याचाच भाग बनले. काहींबरोबर रात्र जागून अभ्यास करण्याचा आनंदही उपभोगता आला. थोडे पण चौफेर वाचन झाले. भरपूर प्रवास झाला. बऱ्याच ठिकाणी गडकिल्ल्यांवर भ्रमंती करता आली. चतुरंग प्रतिष्ठानमधील सहभागामुळे आयुष्य अनेक अविस्मरणीय अनुभवांनी समृद्ध झाले. तर मग एवढे सगळे गाठीशी असताना, आपल्या मनात काही विचार, विषय, अनेक प्रश्नही असताना आपणही अशा तऱ्हेने व्यक्त व्हायला काय हरकत आहे असा विचार मीही करू लागलो. हे लिहित असताना माझ्या आयुष्यातील असाच एक अविस्मरणीय प्रसंग आठवला. दिनांक 26 डिसेंबर 1991ची संध्याकाळ. स्थळ रुपारेल कॉलेज. चतुरंगच्या रंगसंमेलनात सहभागी झालेल्या काही कलाकारांची मी पेन्सिलमध्ये स्केचेस केली होती आणि त्यावर त्यांच्या सह्या घ्यायच्या असा विचार होता. त्यापैकी एक चित्र नाना पाटेकरांचे होते. त्यावर सही घेण्यासाठी जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी त्या चित्राचे कौतुक करून सही केली. त्यांच्या चित्राखाली दुसरे कोणाचे चित्र आहे असे त्यांनी विचारले. खाली असलेले SM पंडितांचे चित्र त्यांना दाखविले व त्यांचीही सही घ्यायची आहे, पण ते कोणाशी तरी बोलत आहेत म्हणून थांबलो आहे असे सांगितले. त्या चित्राचे तर अधिकच कौतुक करून ते म्हणाले, "अरे थांबतोयस कशाला? एवढे छान चित्र आहे, त्यांना आधी दाखव." असे म्हणून चक्क माझ्या दंडाला धरूनच मला घेऊन गेले आणि स्वतःच ते चित्र त्यांना दाखविले व त्यावर सही हवी आहे असेही सांगितले. मी तर दिग्मूढच होऊन गेलो होतो. त्या जगप्रसिद्ध चित्रकाराला नमस्कार करून त्यांच्या पायाशी बसलो. तर कोचावर त्यांच्या बाजूला बसलेल्या कमलाकर सोनटक्के यांनी स्वतः उठून मला तेथे बसायला सांगितले. पंडितांनी चित्राचे खूप कौतुक करून अप्रतिम असा चेहरा लिहून सही केली. हे सारे प्रत्यक्षात घडते आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी सातवे आसमापर होतो. मला सांगा, किती जणांच्या नशिबात असे दुग्धशर्करा योग येतात? चला, आता इथेच थांबतो. गप्पा काय हो, कधी संपणारच नाहीत. परत भेटूया की पुढच्या शुक्रवारी एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद.